मंडळी, काल झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत वेताळ शेळकेंनी बाजी मारून महाराष्ट्र केसरीचा मान स्वतःकडे घेतला आणि एकच जल्लोष झाला। कुस्ती हा खेळच असा आहे की त्यात रांगडेपणा, चलाकपणा, चपळता, संयम या सगळ्यातून मार्ग काढत तो पैलवान कुस्ती जिंकण्याचा प्रयत्न करत असतो। काल वेताळ शेळकेंनी याच पद्धतीने रणनीती आखून महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा जिंकली। मात्र एक गोष्ट काल चांगली घडली, ती म्हणजे वेताळ शेळके यांना प्रतिस्पर्धी पृथ्वीराज पाटील यांनी खांद्यावर उचलून घेतलं होतं। कुस्ती क्षेत्रात या गोष्टी तशा फार कमी वेळा पाहायला मिळतात, पण काल हे घडलं। वेताळ शेळकेंनी सुद्धा त्याला चांगली दाद दिली। म्हणूनच कोण आहे हा वेताळ शेळके? एका जिरायत शेतकऱ्याचा पोरगा आज महाराष्ट्र केसरी कसा काय झाला? एका पत्र्याच्या शेडमध्ये राहणारा, आजारपणात स्वतःकडे रुपया शिल्लक राहिला नसतानाही त्याने कसा संघर्ष केला? त्याच्यासाठी त्याच्या घरच्यांनी जमीन का विकायला काढली होती? लहानपणी रोज भांडणं घरी आणणारा वेताळ तालमीकडे कसा काय वळला? आणि या सगळ्या एकूण आर्थिक व बाकी परिस्थितीतून मार्ग काढत तो कसा इथवर पोहोचला, हे सगळं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी पाहणार आहोत। नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, वेताळ शेळके तसा लहानपणापासूनच दंगेखोर, आणि तो इतका दंगेखोर होता की रोज त्याची भांडणं घरापर्यंत यायची। त्यामुळे घरची पण एवढी वैतागलेली होती की त्यांना बी काय करावं हे पुढे समजना। नंतर मग कोणतरी असं म्हणलं, पोरगं लय दांडगय बरं का तुमचं, याला तालमीत पाठवा। वेताळचे आजोबा सुद्धा म्हणाले, पोरगं लयच दांडगय, ह्याला सुधारवायचं असेल तर तालमीशिवाय आता पर्याय नाही। आणि अखेर लहानपणी सतत दंगा घालणाऱ्या, भांडणं खोड्या करणाऱ्या वेताळला तालमीत नेला। आणि जसा तालमीत तो गेला तसं त्याचा आगावपणा हा शिस्तीत बदलायला सुरुवात झाली। रोजच्या सपाट्या, बैठका याच्यामुळे वेताळनं सुद्धा तालमीत चांगली तयारी सुरू केली होती। मात्र मंडळी, तालमीत पोरगं न्यायचं म्हणजे खुराक पण तसा पाहिजे हो, आणि खुराकाला पैसे सुद्धा लागणार होतं। पण वेताळच्या घरची परिस्थिती सुद्धा मंडळी खूप नाजूक। त्यांची गावाकडची जमीन बागायत नाहीये, त्यामुळे जसं असेल तसं घर चालवायचं या हिशेबाने सगळा खर्च भागवला जायचा। याच्यातच वेताळचे आजोबा असं म्हणाले की याच्या तालमीच्या खर्चासाठी मी माझी हाय ती बी जमीन विकतो। मात्र वेताळचे वडील असं म्हणाले की तसं काय करायची गरज नाही, मी बघल काय असेल ते खर्चाचं। वेताळ शेळकेंचे आजोबा सुद्धा चांगले व्यायाम करायचे। ते पैलवानकी करत नव्हते, मात्र त्यांचा व्यायाम चांगला असायचा। 100 वर्षे ते जगले, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला। पुढे हळूहळू वेताळ शेळकेंनी कुस्त्या खेळायला सुरुवात केली। त्यांच्या रांगडेपणामुळे म्हणा की व्यायामामुळे त्यांनी कुस्त्या जिंकायला सुरुवात केली होती। पण काही कुस्त्या ते हरल्यावर मात्र त्यांची आई मंडळी त्या दिवशी जेवायची सुद्धा नाही, किंवा जर कधी वेताळ चुकून उलटा बोलला तर आईला वाटायचं पोराला अचानक काय झालं, म्हणून पण ती जेवायची नाही। याच्यातच पुढे कधी कुस्ती खेळायची म्हटली की दुखापत ही व्हायचीच हो। वेताळ शेळकेंना तेव्हा एक व्यक्ती कायम मदत करायची, त्यांचं ते नाव आवर्जून घेतात। त्यांचं नाव म्हणजे राजेंद्र शिंदे वस्ताद। वेताळ सांगतात की त्यांनी नेहमीच मदत केलेली आहे। कधी दुखापत झाली तर मी आहे, तू कुस्ती खेळ, कधी कशाची गरज पडली तर घाबरू नकोस, किती लागतायत पैसे हे घे, असं म्हणून राजेंद्र वस्तादांनी वेताळला मदत केलेली आहे, असं वेताळ स्वतः सांगतात। एका पत्र्याच्या शेडमध्ये राहणारा वेताळ शेळके तेव्हा परिस्थितीची जाण ठेवून पुढे चालला होता। 2010ला तेव्हा त्यांनी कुस्ती खेळायला सुरुवात केली, तेव्हा त्याची आई दुसऱ्याच्या शेतात मंडळी रोजाने जायची। तेव्हा त्यांना 125 रुपये मिळायचे। यानंतर आईंची तब्येत सुद्धा कधी आधीमध्ये बिघडायची, त्यामुळे सुद्धा ते वेगळं टेन्शन असायचं। पुढे 2022 पर्यंत वेताळ चांगला तयार झाला व मोठ्या कुस्त्या तो खेळायला लागला। त्यातून चांगले पैसेही मिळत होते, व तेव्हा आईंनी रानातलं काम थांबवलं। मात्र असं असलं तरी वेताळ यांचा महिन्याचा खर्च तेव्हा मंडळी 25 ते 30 हजार असा असायचा। यामुळे तो खर्च भागवणं सुद्धा हे एक मोठं आव्हानच होतं। यातच नेमकं वेताळचं लिगामेंटचं ऑपरेशन झालं, व त्यानंतर तर वेताळकडे खर्चाला सुद्धा 1 रुपया नसायचा। आणि नेमके इथंच त्याला त्याचे मित्र कामाला आले। त्याच्या मित्रांनी त्याच्या मोबाईलचं रिचार्ज करणं असेल किंवा इतर बाबी असतील, यासाठी त्यांनी त्याला खूप मदत केली। वर खर्चाला वेताळला त्यांनी कधी नाही म्हणलं नाही। ओंकार माने, तुषार देशमुख, दीपक चव्हाण या लोकांनी त्याला ही मदत केली, असं वेताळ सांगतो। ऑपरेशन नंतरचे 6 महिने वेताळ या 3-4 जणांच्या भरोश्यावरच होता, कारण दवाखाना, औषधे, प्रवास, तर कधी रोजचा 2000 रुपयाचा खर्च हा वेताळसाठी खूप मोठा होता। त्यातच वेताळच्या वडिलांनी 2 लाखाचं तेव्हा कर्ज सुद्धा काढलं होतं, ते सुद्धा वेताळने नंतर हळूहळू फेडलंच। या अशातच वेताळचा भाऊ 2024 साली भरती झाला आणि पुढचा आर्थिक ताण कमी झाला। भाऊ भरती होण्याआधी मित्रांनी मदत केली तरी वेताळ त्यांचे पैसेही नंतर परत करायचे। अशा सगळ्या कष्टप्रद परिस्थितीतून मंडळी आजचा हा महाराष्ट्र केसरी घडलेला आहे बरं का। पण हे एवढ्यावरच थांबत नाही। हे झालं लहानपण ते कुस्ती स्पर्धेपर्यंतचा अत्यंत कष्टाचा प्रवास। आता खरा प्रवास वेताळचा चालू झाला होता। वेताळ आजारपणातून बरा झाला आणि 2024ला तो थेट पंजाबला कुस्ती खेळायला गेला। तिथं त्याने भल्या भल्या पैलवानांना आसमान दाखवलं। याच्यात जो कोणी समोर येईल त्याच्याबरोबर तो कुस्ती खेळला, यामुळे वेताळ तिथे चांगलाच तयार झाला। मंडळी, आता या सगळ्यात वेताळ शेळकेंचा प्रतिस्पर्धी पृथ्वीराज पाटील हा वेताळ शेळकेंचा चांगला मित्र आहे, आणि त्याच्यासोबतच ही कालची लढत असल्याने वेताळ शेळकेंसाठी ही कुस्ती तशी आव्हानात्मकच होती। मात्र कुस्ती तिथे कुस्ती, दोस्ती तिथे दोस्ती, असं वेताळ म्हणाला। पण वेताळ मित्राचे कौतुक करताना सुद्धा थकत नाही बरं का। वेताळ असं म्हणतो की खरं तर पृथ्वीराजचे कौतुक हे केले पाहिजे की तो 21व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झाला होता।
त्याच्या घरी कुस्तीची परंपरा आहे, तशी आमच्याकडे नाहीये. घरात कोणच कुस्ती खेळत नव्हतं. आज त्याचं वय पण 24 आहे, माझं वय पण 24 आहे आणि मला पृथ्वीराजचं खरंच कौतुक आहे. कारण 6 महिने आम्ही एकत्र सराव केलेला आहे आणि आम्ही कॅम्पला असताना तो पहाटे 3ला एका दमात 1000 सपाट्या मारून 3 नंतर माझ्याकडे तो रूममध्ये बसायला यायचा. पृथ्वीराज याने सुद्धा खूप संघर्ष केलाय असं वेताळ सांगतो. यातच काल अहिल्यानगरला झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत याच माजी महाराष्ट्र केसरी असलेल्या पृथ्वीराज पाटील यांना वेताळ शेळकेंनी हरवून एक नवा इतिहास घडवला. एक वेळ समोरचा प्रतिस्पर्धी दुसरा असता तर ठीक होतं, पण दोघे एकमेकांचे मित्र, त्यामुळे वेताळला कुस्ती जिंकताच सर्वप्रथम पृथ्वीराज पाटलांनीच वेताळला खांद्यावर घेतलं होतं आणि यालाच मंडळी खिलाडू वृत्ती म्हणतात. वेताळ शेळके या सगळ्या यशाचं श्रेय हे आई वडील, आजोबा, मित्रपरिवार, भाऊ यांना देतातच. मात्र त्यांचे वस्ताद व अर्जुनवीर पुरस्कार प्राप्त काकासाहेब पवार, छत्रपती पुरस्कार विजेते गोविंद तात्या पवार, तसेच DYSP राहुल नाना आवारे, अमोल काशीद, शरद पवार व राजेंद्र शिंदे यांचा मोठा रोल या महाराष्ट्र केसरीची गदा व मान मिळवण्यात आहे असं वेताळ शेळके सांगतात. मंडळी, एका पत्र्याच्या शेडमध्ये राहणारं कुटुंब, त्यांचा अत्यंत आगाव व खोडकर मुलगा, ज्याची रोज भांडणं लहानपणी घरी यायची. शेवटी पोरगले दांडगं होईल याला तालमीतच लावू म्हणत वेताळला तालमीत पाठवलं जातं आणि त्याच्या खुराकासाठी आई दुसऱ्याच्या शेतात रोजानं जाते. वडील सुद्धा 5 ते 6 लाखाचं मंडळी कर्ज काढतात. आजोबा तर असं म्हणतात की पोरासाठी जमीन विकू पण तालमीत त्याला तयारच करू. एकीकडे वेताळ मोठा झाल्यावर, कुस्ती खेळताना दुखापत झाल्यावर मित्र निस्वार्थीपणे मदत करतात. वेताळ ही त्यांची रक्कम जमेल तशी देत राहतो. पुढे पैसे येईल तसं तो घराचं काम सुद्धा करतो. आईचा आजारपण, तो कुस्ती हारला तर त्याची आई त्या दिवशी मंडळी जेवायची नाही. अशा सगळ्या एकूण परिस्थितीत अखेर सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बेंबळे गावचा एक जिरायत शेतकऱ्याचा पोरगा आज थेट महाराष्ट्र केसरी होतो. हे आज आपल्या महाराष्ट्रासाठी व कुस्ती शौकीनांसाठी खूप गर्वाची व अभिमानाची गोष्ट आहे. मंडळी, वेताळचं पुढचं लक्ष आता ऑलिम्पिक आहे. वडील व काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनातून पुढे ते म्हणतील तसं चालायचं असं तो सांगतो. तसेच हा मान पाहायला त्याचे आजोबा पाहिजे होते असंही तो सांगतो. यामुळे प्रचंड कष्टप्रद परिस्थितीतून आलेल्या व आज महाराष्ट्र केसरी झालेल्या वेताळ शेळकेंचा अभिमान सर्वांनाच आहे. महाराष्ट्र केसरी श्री वेताळ शेळके आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. मंडळी, तुम्हाला हा वेताळ शेळकेंचा एकूण प्रवास कसा वाटला? तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.